हॅलो, वेलकम. 10वीच्या विद्यार्थ्यांनो, तुमचं SRG क्लासमध्ये स्वागत आहे बाळांनो. वेलकम टू SRG क्लास. हे पहा, आपण क्वाड्रेटिक इक्वेशन या चॅप्टरवरची काही महत्त्वाची गणितं घेत आहोत. काही गणितं मी घेत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये पडून गेलेली गणितांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असतो. कारण या गणिताचा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही अगदी कॉन्फिडन्स लेवलनी पेपर सोडवू शकाल याची खात्री असते. चला तर मग बाळांनो, आपण महत्त्वाची गणित देत आहोत. सुरुवात करूया. आणि त्या अगोदर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा असं वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग बघा, क्वेश्चन काय आहे. द सम ऑफ हा क्वेश्चन्स मार्च 2023 ला पडून गेलेला आहे. मार्च 2023 ला. किती मार्कासाठी? 4 मार्क्स साठी. 4 मार्क्स साठी हा मार्च 2023 ला हा क्वेश्चन्स पडून गेलेला आहे बाळांनो. महत्वाचा आहे. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 5 consecutive natural numbers is 1455. फाइंड द नंबर्स. काय याचा अर्थ आहे? क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. कसल्या आहेत त्या? नॅचरल नंबर आहेत. किती आहे? त्यांच्या वर्गांची बेरीज किती दिलेली आहे? 1455. तर ते नंबर्स कोणते आहेत फाइंड आउट करायचे आहेत. चला तर मग आन्सर स्टार्ट करूया. 5 मार्काचा क्वेश्चन आहे बाळांनो. पहिल्यांदा आपण नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स काय केले पाहिजेत? लिहिले पाहिजे. राईट डाऊन द फर्स्ट 5 नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. बघा, 5 लेट 5 consecutive natural numbers are काय असणार आहेत? x plus 1, x plus 2, x plus 3, 1 2 3 4 आणि x plus 4 असे काय झाले? 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स दिलेले आहेत. त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? आता गिवन कंडिशन काय सांगितलेली आहे? द सम ऑफ द स्क्वेअर. यांचे स्क्वेअर करायचे आणि त्यांचं ऍडिशन. म्हणजेच बघा, गिवन कंडिशन याचा अर्थ त्यांच्या वर्गांची बेरीज. कळतं ना? मग कसे येणार? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1455 व्हॅल्यू दिलेली आहे. आता हे ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करायचं? तर हे ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना? कोणता? a plus b square bracket square first a square plus multiplication a and b, that's twice 2ab plus last b square. या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे आणि हे सगळे ब्रॅकेट्स काय करायचे आहेत? सोडवून घ्यायचे आहेत. मग x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1x twice 2x plus 1 plus x square twice 2x multiplication 2x twice 4x square 4 plus x square 3x twice 6x 3 square 9 plus x square
multiplication 4x twice 8x square 16, therefore is equal to 1455. Find out x square. 1, 2, 3, 4, 5. Therefore 5x square. That's after addition x, 2x, 4x, 6x and 8x. 6 plus 4, 10x, 10x plus 8, 18x, 18x plus 2, 20 plus 20x. That's after only numbers 1, 4, 9 and 16. Addition 16 plus 9, 25, 25 plus 5, 30 is equal to 4455. 5x square plus 20x plus 30 minus 1455 is equal to 0. Their subtractions are 1455 minus 30, remaining 5 to 5x square plus 2x minus the bigger number, sign is minus, therefore answer minus 1425 is equal to 0. All equation divide by 5. 5, 1 plus 5 4s are 20. 5 2s are 10. 5 8s are 40. 5 2s are 10. Remaining 4. 5 8s are 40. Remaining 2. 5 5s are. That's after 285 dividations, subtractions, remaining 4. 285 चे असे भाग पाडले पाहिजेत आपण की त्यांची वजाबाकी भाग पाडून येणाऱ्या संख्यांची वजाबाकी 4 आली पाहिजे. कितीने भाग जातो इथं 5 नी. 5 नी भाग घालवा. 5 5 जा, remaining 3, 5 7 जा. 3 3 1 जा, 2 3 9 जा. 5 3 जा 15, 19 वजा 15 4. Therefore 255 dividation 19 and 15, signs are plus bigger number and minus are smaller number. That's after x square plus 4x plus 19x minus 15x minus 285 is equal to 0. Dividation, two numbers, common x plus 90
common minus 15, minus minus plus 19, two brackets are same, x plus 19, x plus 19, x minus 15 is equal to 0. X plus 19 is equal to 0, x minus 15 is equal to 0, x is equal to minus 19, x is equal to 15. Natural numbers is not negative, cannot negative. Natural number cannot negative. Therefore, x is equal to 15 is a right number. First number is equal to 15. Second number x plus 1, 15 plus 1 is equal to 16. Third number x plus 2, 15 plus 2, 17. Fourth number x plus 3, 15 plus 3, 18. Fifth, 5 number x plus 4, 15 plus 4 is equal to 19. Therefore, the numbers, 5 natural numbers are 15, 16, 17, 18, 90. We get 4 marks. Question number 4. हे चौथ्या प्रश्नामध्ये विचारलं जातं. 4 मार्काचा क्वेश्चन्स आहे. अतिशय कसा विचार केला तर सोपा आहे, कारण याचं प्रॅक्टिस असल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येत नाहीत बाळांनो. चलाच अशाच प्रकारचा एखादा प्रश्न आपण आणि घेऊ की जे विचारले जातात, हमखास विचारले जातात या प्रकारचे. बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. इथं फक्त नावं वेगळी असू शकतात, अंतर किलोमीटर वेगळं असू शकतं. सेम याच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. हे फक्त तुमच्या लक्षात असू द्या बाळांनो. त्यामुळे प्रॅक्टिस फार महत्त्वाची असणार आहे. चला मग, प्रतीक टेक्स 8 hours. Pratik takes 8 hours to travel 36 kilometer. 36 kilometer downstream. And return to the same spot. The speed of boat is 'in still water'. in still water. वॉटर कसा आहे? स्टील वॉटर आहे. स्टील वॉटर इज 12 kilometer per hour.
फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ह्या प्रश्नाचा अर्थ कळाला का तुम्हाला? कारण हे फार महत्वाचं आहे ना. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. 36 किलोमीटर प्रवास करायला कसा? प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असं एकूण 36 किलोमीटर तो प्रवास करतो. 8 तास लागतात त्याला. बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? द स्पीड ऑफ बोट. बोटचं स्पीड दिलेलं आहे. बोटचं स्पीड दिलेलं आहे आणि वॉटरचं स्पीड आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. वॉटरचं स्पीड किती असू शकतं? कारण तो डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम जातो. तो म्हणजे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असा प्रवास करतो. बरोबर की नाही? मग दोन्ही अंतर तो 8 तासामध्ये जात असतो. 36 किलोमीटर अंतर तो पार करतो. तर आपल्याला सुरुवातीला द स्पीड ऑफ वॉटर करंट एक्स मानून घ्यायला पाहिजे आहे. त्यानंतर आपण फिजिक्स म्हणजेच सायन्स मध्ये एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का? कोणता आहे फॉर्म्युला? टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या फॉर्म्युलाचा यूज करून हे गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. चला तर मग काय करायचं? पहिल्यांदा द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. व्यवस्थित समजून घ्यायचं गणित आणि सोडवायला लागायचं बाळांनो. द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. किलोमीटर पर आवर असं करूया. किलोमीटर पर आवर. आता दुसरं काय दिलेलं आहे? द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. ते पण लिहिलं पाहिजे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. बघा आता मग त्या अपस्ट्रीम असताना त्या बोटचं स्पीड काय असणार आहे? अर्थात अपस्ट्रीम असताना काय करणार आहे? प्रवाह विरोध करणार आहे. त्याला पुढे जाण्यासाठी बोटीला प्रवाह काय करणार आहे? अफसोस करणार आहे, म्हणजे विरोध करणार आहे. त्याला पुढे जाऊन देणार नाही. म्हणजे दोन्हीचा वेग मायनस होईल. आणि जेव्हा तो डाऊनस्ट्रीम असेल तेव्हा बोट खाली जाण्यासाठी प्रवाह ही त्याला मदत करेल. मग बघा आता काय लिहावं लागणार आहे? सुरुवातीला आपल्याला स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम. स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम. जेव्हा बोट ही अपस्ट्रीम न जात असेल तेव्हा त्या बोटीचा वेग किती आहे? 12 मायनस ह्या स्पीड काय करणार आहे? त्याला अडवणार आहे, विरोध करणार आहे. किलोमीटर पर आवर. पुन्हा काय लिहावं लागणार आहे? स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम काय येणार आहे? 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. पुन्हा आपल्याला काय वापरावं लागणार आहे? फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. काय? टाइम इज इक्वल टू काय करूया? डिस्टन्स अपॉन स्पीड. नाउ डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू काय असतं? टाइम. हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम. मग डिस्टन्स किती दिलेला आहे? द टाइम रिक्वायर्ड टू कव्हर लिहायला पाहिजे.
time required to cover कधी अपस्ट्रीम असताना 36 किलोमीटर अपस्ट्रीम. कसे येणार मग? डिस्टन्स किती आहे? 36. त्यानंतर त्याचं स्पीड किती आहे? अपस्ट्रीम असताना स्पीड आहे 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. बरोबर का? अशाच प्रकारे आपण काय लिहून घेतलं पाहिजे? डाऊनस्ट्रीमचं पण लिहून घेतलं पाहिजे. टाइम रिक्वायर्ड आहे असंच लिहिणार. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. काय येणार? 36/12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. बरोबर का? आता काय केलं पाहिजे? आपल्याला गिव्हन कंडिशन लिहिल्या पाहिजे आहेत. जायला आणि यायला किती तास लागतात? 8 तास लागतात. जाऊन परत येण्यासाठी किती तास? 8 तास. मग बघा, जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी म्हणून काय येणार? गिव्हन कंडिशन. गिव्हन कंडिशन अपस्ट्रीम 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स प्लस तो अपस्ट्रीम गेला आणि पुन्हा डाऊनस्ट्रीम आला म्हटल्यानंतर हे दोन्ही मिळून अंतर किती, तो किती टाइम लागला त्याला, हे दोन्ही मिळून पार करण्यासाठी 8 आवर्स दिलेले आहे. देअरफॉर सॉल्व द इक्वेशन्स. 36 फर्स्ट कॉमन 1/12 minus x plus 1/12 plus x is equal to 8. That after 36 are dividation 8. 1/12 minus x plus 1/12 plus x is equal to 8/36. That's after 4 2 जा 8 and 4 9 जा 36. बरोबर? 4 2 जा 8 and 4 9 जा 36. 4 1 4, 4 2 8 आणि 4 9 36. 9 चौक 36. बरोबर का? 4 1 9 चौक 36. 4 9 36 आणि 4 2 8. मग आता 1/12 मायनस एक्स प्लस 1/12 प्लस एक्स इज इक्वल टू 2/9. आता याचं काय करूया? क्रॉस 12 प्लस एक्स प्लस 12 मायनस एक्स 12 मायनस एक्स 12 plus x is equal to 2/9. That's after x remaining to each other, the value is 0, becomes value is 0 plus minus signs are 12 plus 12 24, 12 square minus x square is equal to 2/9. Therefore 24/144 minus x square, 12 square is 144 minus x square 2/9. That's after cross multiplications. 24 into 9 is equal to 2 into 144 minus x square. 49 216, 4 to the 8 8 2 minus 2 x square. That's after
minus 2x square, left hand side plus 2x square, 288 minus 216, 2x square is equal to 288 minus 216. Their subtractions is 72. Subtraction is 72. X square is equal to 72 upon 2. X square is 36. Therefore, x is plus minus 6. Speed is cannot negative. Speed cannot negative. Therefore, x is equal to 6. X is equal to 6. आपल्याला the speed of water current, therefore the speed of water current is 6 kilometer per hour. That's the answer. 4 marks. Easy. Thank you. Share, like and subscribe, please.